सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद द्या. मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांची मागणी. लवकरच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचंही केलं स्पष्ट. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पत्नी सुनेत्रा पवारांकडून अजितदादांना अखेरचा निरोप. सुप्रिया सुळे, पार्थ पवारांसह संपूर्ण कुटुंबीय शोकाकुल. दादांना वाहिली अश्रुपूर्ण श्रद्धांजली. अजित पवारांच्या अपघातानंतर चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र. तर चौकशी अहवाल येताच योग्य ती पावलं उचलू. केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जीवाभावाच्या सहकार्याला श्रद्धांजली. जड अंतःकरणानं घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन. अजित पवारांना अग्नी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांना भावना अनावर. सीतेजवळच रडणाऱ्या पीए आणि सुरक्षा रक्षकांचं जय पवारांनी केलं सांत्वन. बारामतीत चुकीच्या ठिकाणी विमानाचं लँडिंग होत असल्याचं पायलटला शेवटच्या क्षणी लक्षात आलं. सूत्रांची माहिती तर ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग उलगडणार अपघाताचं कारण. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणारा किसान मोर्चा अखेर स्थगित. आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य. 3 महिन्यात अंमलबजावणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. यूजीसीच्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 2012 मधीलच नियम लागू राहणार. कोर्टानं केंद्र आणि यूजीसीला बजावली नोटीस. स्थगितीनंतर वाराणसीत जल्लोष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.